आदाब अर्ज है। एटीएन उर्दू खबरनामे में आपका खैर मकदम है। मैं हूं सिद्दीकी मोहम्मद अजहर। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नजर। ज़ाब्ता अखलाक खत्म होने के बाद अहम शख्सियतों से बात करके महाराष्ट्र के लिए क्या किया जा सकता है, इस पर गौर किया जाएगा। नायब वजीर आला देवेंद्र फडणवीस। रुकन असेंबली रमेश बोरनारे की गाड़ी को पुलिस ने रोकने की वजह से तनाज़ा। डॉक्टर निखिल गुप्ता ने खत्म किया तनाज़ा। और भारतीय जनता पार्टी ने लगाए गए बैनर पर मरकजी वजीर डॉक्टर भागवत कराड़ ने तलब की माफी। बंजारा ब्रिगेड का मुजव्वज़ा एहतजाज मंसूख। अब खबरें तफसील से। मराठवाड़ा के लिए 2023-24 की मनसूबाबंदी की डिविजनल मीटिंग वजीर मालियात नीज नायब वजीर आला देवेंद्र फडणवीस की मौजूदगी में मुनक्किद की गई थी। इस मौके पर उन्होंने ज़ाब्ता अखलाक खत्म होने के बाद चंद अहम शख्सियतों से मुलाकात करके महाराष्ट्र के लिए क्या किया जा सकता है, इस पर गौर किया जाएगा। ये बात उन्होंने मीडिया से मुखातिबत में कही। प्रत्येक जिल्ह्याने जो आपला जिल्हा नियोजनाचा प्लॅन तयार केला असतो तो प्लॅन या बैठकीमध्ये आमच्या पुढे सादर होतो आणि मग त्याच्यानंतर सगळ्यांचे प्लॅन एकत्रित करून बजेटच्या वेळी आम्ही त्याचा विचार करतो। त्या संदर्भातली बैठक आहे। आता मुळातच यावेळी आचारसंहिता सुरू असल्यामुळे आम्हाला अतिशय लिमिटेड अशा प्रकारची परवानगी ही इलेक्शन कमिशनने दिली आहे। त्यामुळे या बैठकीत कुठल्याही मेजर चर्चा आम्हाला करता येणार नाही, पण प्लॅन सादर करून घेता येईल। त्यामुळे ती प्रोसेस आम्ही पूर्ण करू आणि त्यानंतर पुन्हा एकदा आचारसंहिता संपल्यानंतर काही प्रमुख लोकांशी बोलून आणि मग मराठवाड्याला काय देता येईल ते बजेटच्या वेळी आम्ही करणार। काल दिल्लीमध्ये काय घडलं ते तुम्ही संध्याकाळी सांगितलं, मात्र अमित शहांसोबतही चर्चा झाली मंत्रिमंडळ विस्ताराबाबत, त्याची माहिती तुम्हाला मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा अमित शहांसोबत झालेली नाही, मात्र आम्हाला मंत्रिमंडळ विस्तार करायचा योग्य वेळी तो आम्ही करू। हो, माहितीच्या अधिकारात अशी माहिती आली की तुमचं आणि एकनाथ शिंदे आणि तुमचा जो शपथविधी होता त्याच्यासाठी काल त्याचं उत्तर ऐकलं नाही का? मी कालच दिलं उत्तर त्याचं। सर, आमदार बांगरांनी काल मारहाण केली एका प्राचार्याला। आमदार बांगरांबाबत सातत्याने असले प्रकार घडत आहेत, तुम्ही पण सूचना केल्या होत्या, मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या होत्या। मला आता त्याची माहिती नाही नेमकं काय घडलं, पण त्याची माहिती घेऊन योग्य कारवाई केली। पुण्यात ते 7 लोकांची आत्महत्या काल नदीत सापडली होते। प्राथमिक ती आत्महत्या होतं असं आलं, नंतर आता तो खून आहे आणि कुठल्या तरी हुताटकी याच्यातनं किंवा करणीबाबत झालंय असं या संदर्भात आता तपास चाललेला आहे। त्यामुळे कुठल्याही कन्क्लुजनवर लगेच पोहोचता येणार नाही। तपास एका योग्य टप्प्यावर पोहोचला की त्या संदर्भात माहिती दिली जाईल। असातिज़ा का हकीकी नुमाइंदा कानून साज काउंसिल में पहुंचे, इसके लिए किरण पाटिल को मुंतखब करें, वह असातिज़ा की उम्मीदें मुकम्मल करेंगे, ऐसा यकीन है। ये बात नायब वजीर आला देवेंद्र फडणवीस ने असातिज़ा हल्क़े इंतखाब के मेड़ावे में कही। मराठवाडा शिक्षक मतदारसंघामध्ये अतिशय दमदार पद्धतीनं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना आणि रिपाई आणि यासोबत वेगवेगळ्या शैक्षणिक संघटनांचा पाठिंबा घेऊन प्राध्यापक किरण पाटील हे मैदानात उतरले आहेत। आणि स्वतः एक शिक्षक असल्यामुळे शिक्षकांच्या अडचणी काय आहेत, शिक्षकांना काय हवं आहे याची जाण त्यांना आहे। एक मोठा चळवळीचा काळ त्यांनी बघितलेला असल्यामुळे त्याकरता आवश्यकता असेल तर संघर्ष करायची त्यांची मानसिकता देखील आहे। आणि म्हणून शिक्षकांचा एक खरा प्रतिनिधी हा विधान परिषदेमध्ये जावा या दृष्टीनंच आम्ही खरं म्हणजे त्यांची निवड केली। आणि मला विश्वास आहे की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ते जर त्या ठिकाणी पोहोचले आणि पोहोचतीलच तर निश्चितपणे आपल्या ज्या आशा आकांक्षा अपेक्षा आहेत त्याची पूर्तता करण्याचं काम ते करतील। हे एक प्रकारे समाज निर्माणाचं क्षेत्र आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे की शिक्षक हाच खऱ्या अर्थानं पुढची पिढी घडवत असतो। एक चांगला शिक्षक
हा कितीतरी लोकांची जीवन बदलून टाकतो. एका शिक्षकामुळे देशामध्ये अनेक विविध क्षेत्रातले मान्यवर तयार होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आपल्या समाजामध्ये शिक्षकाचा मान असा आहे की व्यक्ती किती मोठा झाला तरी ज्यावेळी बालपणीचा त्यांचा शिक्षक समोर येतो त्यावेळी आदराने त्या शिक्षकाच्या पाया पडून त्याचा आशीर्वाद तो व्यक्ती घेतोच. आजही ज्यावेळी मुख्यमंत्री होतो, आता उपमुख्यमंत्री आहे, मी ज्या शाळेमध्ये शिकलो, ज्या कॉलेजमध्ये शिकलो, तिथले शिक्षक हे जर कुठेही दिसले, कुठेही भेटले तरी देखील जो आदर माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल असतो, कारण आपल्याला घडवणारे हे आहे, आपल्या जीवनाला मार्गदर्शन करणारे, मार्ग दाखवणारे हे आहेत, आपल्या जीवनाला पैलू पडणारे हे आहेत. आणि म्हणून अशा प्रकारच्या शिक्षकांच्या बद्दलचा जो आदर आहे हा सातत्याने प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये असतो. हुकूमत कायम करते हुए गवर्नर पार्टी को मदऊ करता है, ताहम इस हुकूमत को हुकूमत साजी के लिए मदऊ नहीं किया गया था. इन ख्यालात का इजहार हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अंबादास दानवे ने किया है. कारण हे सगळं सरकार असंवैधानिक आहे. सुप्रीम कोर्टाच्या मध्ये सुनावणी चालू आहे, 16 सदस्यांच्या अपात्रतेचा मुद्दा चालू आहे आणि या सगळ्या याच्यात सुस्पष्टपणे शेड्यूल 10 नुसार अँटी डिफेक्शन लॉ हे सांगतच, पक्षांतरबंदी कायद्याच्या नुसार सुस्पष्टपणे या 16 लोकांनी भंग केला आणि त्यांच्यावर कारवाई होणं 100% अपेक्षित आहे. आणि म्हणून हे सरकार असंवैधानिक आहे. असंवैधानिक सरकारचं कधीही एखाद्या तारखेला कोर्ट काय करेल एक सांगता येत नाही आणि म्हणून मग मंत्रिमंडळ विस्तार करायचा तर मग कोण राहणार पुढे, हा सगळा प्रश्न आहे. मला असं वाटतं लागणारच जर म्हणत असेल तर शंकेला वाव. पण कायदा जो आहे, किती सदस्यांनी पक्षांतर केल्यावर काय होतं, त्यांनी गेलं राजीनामा देऊन जावा, नाही तर त्याची संख्या, मला वाटतं त्याचं सगळं घटनेनं सुस्पष्ट केलेलं आहे. आणि म्हणून पक्षांतर बंदीच्या कायद्यानुसार या 16 जणांवर कारवाई होणं कायद्याच्या दृष्टीनं बिलकुल हे झालंच पाहिजे, अशा प्रकारचाच कायदा आहे. आचारसंहितेचा भंगच आहे. शिक्षकांच्या विषयी असो की कोणत्या विषयावर या महाराष्ट्रात कोणत्याही घोषणा करता येत नाही. वाटतं त्यांनी नियम पाळले नसतील, परंतु मी नियम पाळेन. बिलकुल ज्या निवडणुका चालू आहे याच्यामध्ये या सरकारच्या विरुद्ध शिक्षकांमध्ये, पदवीधरांमध्ये रोष आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं त्यांनी घोषणा केली असावी. ही निवडणूक आचारसंहितेचा भंग ठरते. मला असं वाटतं की आपण सत्ताधारी असताना कोणाचं काही चुका असेल तर त्या लक्षात आणून देऊ शकतो. त्याला रीतसर मार्ग आहे, तक्रारी आहेत, सरकार आहे, प्रशासन आहे. अशा पद्धतीनं प्रिन्सिपल सारख्या व्यक्तीच्या ठिकाणी कायद्या हातात घेणे चुकीचं आहे. काय वाटणार, ती व्यक्ती सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे कशा पद्धतीने वागते. त्याला एकदा झालं, दोनदा झालं, वारंवार होतं, तर मला असं वाटतं त्याला एक काहीतरी चांगला शब्द आहे की अशा पद्धतीनं सवयीचाच भाग आहे त्यांचा की कोणाला तरी मारहाण करणे, कोणाला तरी शिव्या देणं, आणि अशा प्रवृत्तीचे लोक सरकार सांभाळत आहे. कारवाई तर झाली पाहिजे ना. G20 कॉन्फ्रेंस के पस मंजर में शहर में रंग रोगन तज़ीनकारी की जा रही हैं. इसके एक हिस्से के तौर पर सलीम अली सरोवर की खूबसूरती में इजाफा करने के लिए बरखी रोशनाई के फव्वारे शुरू किए गए हैं. G20 कॉन्फ्रेंस के पस मंजर में मुख्तलिफ रंग रोगन और तज़ीनकारी के शहर में काम जारी हैं. इसके एक हिस्से के तौर पर सलीम अली सरोवर में बरखी रोशनाई का फव्वारा शुरू किया गया है. रंग और रोगन पर 5 करोड़ रुपये फंड खर्च किया जाएगा. रियासती और मरकजी हुकूमत की जानिब से म्यूनसिपल कॉरपोरेशन को 50 करोड़ का फंड G20 की तैयारी के लिए दिया गया है. सलीम अली सरोवर पर बरखी रोशनाई का फव्वारा लगाने से रात के वक्त का नज़ारा देखने के लिए लोगों में जोश व खरोश नजर आ रहा है. नाजरीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का. वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं. देखते रहिए ADN उर्दू न्यूज़.
वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है। इंडियन ऑयल की जानिब से सन 2023 के लिए ग्रीन रिजर्व का मंसूबा तैयार किया गया है। इसकी इत्तला कंपनी की जानिब से सहाफती कॉन्फ्रेंस में दी गई। 2023 में इंडियन ऑयल सेलिब्रेटिंग ये 2023 साल को स्ट्रेंथनिंग द ग्रीन रिजॉल्व। ऑलरेडी हम लोग ग्रीन इनिशिएटिव लॉन्च किए कई सालों से, बट इसको स्ट्रेंथन करना हमारा फर्ज है। हम लोग वर्किंग ऑन दैट। सो उसके लिए बुके ऑफ सर्विसेज एंड इनिशिएटिव्स आर बीइंग लॉन्च। ऑलरेडी हमारा पास कई सारा ग्रीन फ्यूल्स है। अगर आप पेट्रोलियम का बात करें, फ्यूल प्रोडक्ट्स का बात करें, वी आर हैविंग द XP95 एंड XP100 जो पेट्रोल है उसके लिए 2 प्रोडक्ट उपलब्ध है। डीजल के लिए हम लोग लास्ट ईयर लॉन्च किए थे एक्स्ट्रा ग्रीन, जिसमें 5% बचत होता है। कार्बन डाइऑक्साइड इमोशंस, नॉक्स एमिशंस रिड्यूस होता है। सो प्रदूषण से हमको सेव करता है, एनवायरमेंट को फ्री रखता है। सिमिलरली हम लोग अगर LPG की बात करें, हम लोग LPG में 2 प्रोडक्ट इंट्रोड्यूस किए कंज्यूमर सेगमेंट के लिए। एक नैनो कट जिसमें 2300 डिग्री सेंटीग्रेड का टेम्परेचर मिलता है एंड हेल्प्स इन सेविंग, एज वेल एज देयर इज अ एक्स्ट्रा तेज जो कुकिंग के पर्पस में यूज होता है, जो उसमें भी बचत होता है एंड कुछ टाइम भी मिलता है, टाइम में भी बचत होता है। जो हाउस वाइफ जो खाना पकाते हैं उनको थोड़ा टाइम मिलता है दूसरा कुछ काम करने के लिए। ये 2300 करोड़ रुपये इन्वेस्ट करके हम लोग केमास पाइपलाइन विच इज कॉल्ड द कोयली मनमाड आमेदनगर एंड सोलापुर पाइपलाइन वो हम लोग ले कर रहे हैं। उसका काम होपफुली दिस ईयर में सब कुछ कमीशन हो जाएगा। 2023 में ऑल द सप्लाई लोकेशंस जो आमेदनगर, सोलापुर एंड मनमाड वो कमीशन हो जाने से जो तेल का अवेलेबिलिटी होता है, कभी कभी प्रॉब्लम फेस करते हैं एज ऑर्गेनाइजेशन, वो प्रॉब्लम नहीं रहेगा। किसी भी टाइम में हम लोग को डिपेंडेंसी कम हो जाएगा एंड किसी को भी कोई प्रोडक्ट दे सकता है। डिविजनल कमिश्नर ऑफिस में नए वजीर आला देवेंद्र फडणवीस की मीटिंग के लिए जा रहे रुकन असेंबली रमेश बोरनारे की गाड़ी को पुलिस ने रोक दिया। उनकी पुलिस के साथ जोरदार बहस हुई। बादअज़ा पुलिस कमिश्नर डॉक्टर निखिल गुप्ता जाए वाक़या पर पहुंच गए और तनाज़ा खत्म हुआ। आज नायब वजीर आला देवेंद्र फडणवीस औरंगाबाद तशरीफ लाए थे। इस दौरान वजीर आला की मीटिंग डिविजनल कमिश्नर ऑफिस में मुनक़िद की गई थी। इस मीटिंग में शिरकत के लिए वैजापुर के रुकन असेंबली रमेश बोरनारे जा रहे थे कि सिक्योरिटी पुलिस अफसरान ने उनकी गाड़ी रोक दी। इस पर रमेश बोरनारे बरहम हो गए और काफ़ी ज़ोरदार बहस हुई। ताहम औरंगाबाद के पुलिस कमिश्नर डॉक्टर निखिल गुप्ता वहां पहुंच गए और बातचीत करके तनाज़ा खत्म हुआ। शाहनूर मियाँ दरगाह के इलाके में एक दुकान में आग लगने का वाक़या मंगल की शब 8:30 बजे पेश आया। खुशकिस्मती से कोई भी जानी नुकसान नहीं हुआ। आतिश फिरो दस्ता आग पर काबू पाने में कामयाब हो गया। औरंगाबाद शहर में शाहनूर मियाँ दरगाह के इलाके में डी-मार्ट से करीब एक दुकान में मंगल की शब 8:30 बजे आग लग गई। देखते ही देखते आग फैल गई। अतराफ के दुकानदारों ने अपनी दुकानें बंद कर दी। आग ने दीगर दुकानों को भी लपेट में ले लिया। इसकी इत्तला जवाहर नगर पुलिस स्टेशन को दी गई। पुलिस इंस्पेक्टर वेंकटेश केंद्रे फौरन जाए वाक़े पर पहुंचे। साथ में आतिशफिरो दस्ते को भी इत्तला दी गई। ताहम आग फैलती गई। ये देखते हुए पदमपुरा फायर ब्रिगेड के 4 दस्ते, सिडको फायर ब्रिगेड का 1 दस्ता, चिकलथाना आतिशफिरो का 1 दस्ता, इस तरह 6 दस्तों ने मिलकर आग पर मुसलसिल कोशिश करते हुए काबू पाया। भारतीय जनता पार्टी ने लगाए गए बैनर के मामले में मरकजी वजीर डॉक्टर भागवत कराड़ ने आम माफी मांगने के बाद बंजारा ब्रिगेड की जानिब से मुजव्वज़ा एहतजाज मनसूख कर दिया गया है। इसकी इत्तला तंजीम की जानिब से एडीएन से बातचीत करते हुए दी गई। दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवतजी कराड साहेब यांच्यासोबत बैठकीत असे नियोजित झालेले आहे की जे सेवालाल महाराजांच्या पुतळ्यावरती बॅनर लागलं होतं ते कार्यकर्त्यांकडून चुकीनं लागलं होतं किंवा एजन्सीकडून चुकीनं लागलं होतं असं दिलगिरी व्यक्त करून डॉक्टर साहेबांनी असं आश्वस्त केलेलं आहे की सेवालाल महाराजांचं जे चौक आहे ते विस्तारीकरण करण्यात येईल आणि सुशोभीकरण करण्यात येईल।
त्याचबरोबर सर्व समाजाची त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. याबरोबर मी एवढं असं सांगतो की उद्या होणारं आपलं आंदोलन तात्पुरतं स्थगित केलेलं आहे, तरी समाज बांधवांनी उद्या कोणीही आंदोलनासाठी येऊ नये. धन्यवाद. महाराष्ट्र रियासती कॉस्ट ट्राइब मुलाजमीन बहबूद तंजीम ने सरकारी डेंटल कॉलेज व अस्पताल के डीन को मेमोरेंडम पेश किया. इस मौके पर विलास जगताप ने एडीएन से मुखातिबत में मजीद मालूमात दी. शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय येथे आज आम्ही संविधानिक मार्गाने निदर्शनं प्रभारी प्रशासकीय अधिकारी हे पद आमच्या कर्मचारी आमच्या संघटनेचे औरंगाबाद शहराचे अध्यक्ष आर पवार साहेब हे कार्यालयीन अधीक्षक या पदावर आहेत. त्याकरिता आम्ही शासनाचे दिनांक 25/11/2022 पत्र आहे की त्या पत्रानुसार माननीय अधिष्ठाता यांना संपूर्ण महाराष्ट्राचे अधिष्ठाता यांना एक आमच्या संचालक कार्यालयाकडून आयुक्त वैद्यकीय शिक्षण यांच्या स्वाक्षरीने असे पत्र आलेले आहे की जर यथाकदाचित आपल्याकडे पद आहे आणि त्या पदावर आपल्या संस्थेमध्ये आपापल्या संस्थेमध्ये ज्या वरिष्ठ कार्यालयीन अधीक्षक असतील आणि त्या कार्यालयीन अधीक्षकांकडेच प्रभारी चार्ज देण्यात यावा, त्या संस्थेचा चार्ज त्या कार्यालयीन अधीक्षकाकडे देण्यात यावा. असे असताना सुद्धा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कार्यालयीन अधीक्षक यांना शासकीय दंत महाविद्यालय येथे प्रभारी प्रशासकीय अधिकाऱ्याचं पद देण्यात आलेलं होतं. त्यासाठी आम्ही आमचे डीन शासकीय दंत महाविद्यालयाचे हे वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा ते पदाच बदलत नव्हते. त्यामुळे आम्ही निदर्शनं ठेवले होते. त्या निदर्शनाचा आज माननीय आर पवार साहेब आणि आर पवार साहेब आणि बोर्डने यांना माननीय अधिष्ठाता यांच्याकडे गेलो असता दोघांमध्ये सामंजस्यपणाने काय चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतर माननीय अधिष्ठाता यांनी शब्द दिला की मी ते बदलून देईन आणि त्याच्यानंतर जर यथाकदाचित त्यांनी बदलून नाही दिलं तर आम्ही आमरण उपोषण करणार आहोत. खबरों के सिलसिले को खत्म करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नजर. ज़ाब्ता अखलाक खत्म होने के बाद अहम शख्सियतों से बात करके महाराष्ट्र के लिए क्या किया जा सकता है, इस पर गौर किया जाएगा. नायब वजीर आला देवेंद्र फडणवीस. रुकन असेंबली रमेश बोरनारे की गाड़ी को पुलिस ने रोकने की वजह से तनाज़ा. डॉक्टर निखिल गुप्ता ने खत्म किया तनाज़ा. और भारतीय जनता पार्टी ने लगाए गए बैनर पर मरकजी वजीर डॉक्टर भागवत कराड़ ने तलब की माफी. बंजारा ब्रिगेड का मुजव्वज़ा एहतजाज मनसूख. नाजरीन, ये थी आज की चंद खबरें. कल दोबारा हाजिर होंगे चंद नई खबरों के साथ. देखते रहिए एडीएन उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की.